दावत दिली ती गावदेवी धामणे संघ पहिला जोडा पहिली सलामीची आरंभीची जोडी मैदानामध्ये तैनात पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय दमदार आयोजन शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपल्या पित्याच्या आपल्या आई वडिलांच्या जी काही बालकुड त्यांना बांधलं राजेंद्र पाटलांना त्याचा हा खरं म्हणजे त्याचं हे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आणि अतिशय वरिष्ठ लिपिक आहेत ते आणि भयंकर आवड क्रिकेटची दमदार आयोजन कडक कारवाई बेधडक चला पहिली जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला आहे फलंदाज नाही नक्कीच राजेंद्र पाटील 93 आता काय होता जेव्हा आम्ही समालोचन केले तेव्हा तुम्ही गोधडीमध्ये मुतत होता बरोबर की नाही राजेंद्र पाटील 2005चे आमचे आरशी पाटील फाउंडेशनची ओळख त्याच्यानंतर चला हा यस पहिला धक्का यस पहिल्या विकेटचं पतन वॉट अ बॉलिंग आणि अतिशय खराब सुरुवात डलमलीत विकृत सुरुवात पहिला धक्का पहिल्या विकेटचं पतन पहिला गडी घरात पहिल्या विकेटची एक्झिट प्रथम विकेट स्वाहा डीजे धन्यवाद यस पहिला धक्का पहिल्या विकेटचं पतन धाव संख्या 0 आणि नवीन फलंदाज जतीन आणि गोलंदाज असेल जतीन म्हात्रे मोरे ना राणे संघाच्या वतीनं पहिलं षटक मात्र या ठिकाणी बघितलं की आवाज भिनाचा जो बॉलिंग अटॅक मगाशी बालकुम सारख्या बलाढ्य संघाला या स्पर्धेमध्ये अतिशय कमी धावसंख्या जुजबी धावसंख्या किमान कौशिक तोशिफ शेख राईट महोदय विकेट येस आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या 0 एक बाद 0 अशी खराब सुरुवात डलमलीत विकृत विक्षिप्त सुरुवात दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर शुभागमन झालंय तोशिफ शेख यांचं आपलं हार्दिक स्वागत आहे निश्चित तसं जर पहिला पण सामना एक चांगला पाहायला मिळेल येस नक्कीच बेस्ट अगेन बेस्ट आणि हा येस पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी कारण जे फलंदाज हँग झालेत याच्यापेक्षा त्याला चायनाचा मोबाईल परवडला तो एवढा हँग होत नाही त्याच्यापेक्षा जास्त हँग बॅट्समन एकही धाव नाही धावांसाठी दाही दिशा फिरविशी जगदिशा चला षटक रांगा पहिला जतीन राणे काय दमदार बॉलिंग अटॅक मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर्स बॅकवर्ड गेली शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग राईट आर्म होते विकेट तयार आणि हा यस पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शॉर्ट होईल का पण तो चेंडू जाईल लोमॅन्सला मिडॉनला गेलाय एक धाव मिळेल पहिली धाव बलक एक बाद एक 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट माझ्या समोर असे सुनीलजी पवार अतिशय दमदार समोर सुनीलजी पवार काय म्हणाल अतिशय चांगला दमदार बॉलिंग अटॅक काय म्हणाल यस जो निर्णय घेतला होता आवाज विनर टीमचे कॅप्टन त्यावर मात्र मोडला होता आणि पहिल्या सामन्यात सुद्धा दशरथ दादा पाटील आपण पाहिलं की या गोलंदाजी खरी ताकद बॉलिंग अटॅक काय लाजवाब बॉलिंग अटॅक पाहतोय खरं म्हणजे यस दिलीप मोरे राईट आर्म राहून दे विकेट खरं म्हणजे हा त्यांचा एक जबरदस्त झोन आहे बॉलिंगचा आणि हा डावकुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा चेंडू ऑनसाईडला टॅप केलाय दमदार फटका पंगूया चेंडू गेला लॉंगॉनला एक धाव मिळेल संघाची धाव संख्या वृद्धी करू संघाची धाव संख्या 2 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर आणि पहिलं षटक मागतंय धन्यवाद या थँक्यू अच्छा शुभेच्छा आणि रात्रीनंतरच्या 12च्या शुभेच्छा दर सगळे प्यायला बसलेत आता एक पॅक घेतला दादा शुभेच्छा द्या पैसे पाठवा म्हणजे फुकटच्या शुभेच्छा काय होणार आहे बरं की नाही नुसतं फुकटचं काय पोट भरत नाही हो आणि एक धाव मिळेल संघाची धाव संख्या झाली 2 एक बाद 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिलं षटक संपुटात 6 चेंडू 2 धावा 1 विकेट असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण दमदार गोलंदाजी ही खरं म्हणजे आवाज भिनाची खरं म्हणजे जबरदस्त ताकद सुनीलजी पवार बऱ्याच वर्षापासून आम्ही सोबत खरं म्हणजे आता ते म्हणते तुम्ही तिकडे ठाण्याला राहता ना
ना पहिल्यापासून नाही ना, पहिला टाकोरवाडा, तिकडे नंतर स्थलांतर, पुनर्वसन तिकडे गेलं. सुनीलजी पवार अतिशय चांगली यश आणि पहिल्या षटक फिनिश. संघाची धावसंख्या फक्त इनमें 3 धावा, 6 चेंडू 3 धावा 1 विकेट. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरे षटक प्रगती पथावर. बॉलिंग मार्कवर तयार, गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर उंबरठ्यावर बॉलिंग मार्कवर प्रस्थान, प्रयाण, कोच गमन. प्रणव भोईर, पहिला राणे, नंतर भोईर, पहिला कोकणचा ऑफिस, त्यानंतर अग्री. असं हे कॉकटेल नाही, कॉकटेल पाहिजे, कॉकटेल शिवाय मजा नाही हो. दारू म्हणा, कसली कॉकटेल म्हणा, दुधामध्ये पाणी टाकतं मजा आहे, नाही तर दूध साला फाटतं मध्ये, त्याचं पनीर होईल त्याऐवजी. बरोबर की नाही, कॉकटेल पाहिजे, कॉकटेल इज इम्पॉर्टंट. चला बॉलिंग मार्क होता या. प्रणव भोईर संघाचा दुसरा गोलंदाज, षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर. ओहो, राईट आर्म राऊंड द विकेट. व्हॉट अ बॉलिंग, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट मारा, सुसाट मारा, आउटसाइड द स्टंप, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या आज मात्र काय बघितलं मी, सुनील पवार धावा मात्र येत नाहीत. आज संपूर्ण ही पिच आहे ना, संपूर्ण गोलंदाजांना पोषक. काय म्हणाल? निश्चित खूप छान उल्लेख केला आपण. आणि काल मध्यरात्रीमध्ये 70 पेक्षा जास्त धाव बनल्या होत्या. हे देखो अगेन दॅट शुड बी. काय जबरदस्त बॉलिंग, भन्नाट मारा, सुसाट मारा. आणि पाटील सरचं पहिला आपण उलट आहे, कारण की आवाज बिना टीमचं बॉलिंग अटॅक बेमिसाल आहे. प्रत्येक बॉलर अप्रतिम बॉलिंग करताना. नाही नाही, त्याच बळावर त्यांनी बालकोम सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. वास्तविक बालकोम टी ही टॉपची टीम ठाणे जिल्ह्यामधली, परंतु शेवटी क्रिकेट आहे. मगाशी चांगली जोडी जमली होती, समीर ठाकरे आणि योगी. एका बाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला अमित शहा, अशी ती जोडी होती. आणि हा यश पुन्हा चांगला फटका, चेंडू गेलाय डिपिस्को पॉईंट डी पेक्षा यांच्यामधून. मिळेल फक्त एक धाव, एकशे ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धावावर वंचित संघाची धाव संख्या व्यक्त एनमेन 4 वर. मोठे स्ट्रोक येत नाही सुनीलजी पवार. हे तर उल्लेख आपण केला की मोठे पटके येण्याचं कारण काय. निश्चित आवाज बिना टीमचं बॉलिंग अटॅक, ज्या प्रकारे मी उल्लेख करतो की आजच्या दिवसामध्ये प्रभावशाली कामगिरी कोणी करी असेल तर बिना टीमचे प्रत्येक बॉलरनी, मग Yes, भविष्य नक्कीच. असो, प्रणव असो, अप्रतिम लेंथ Yes, लाईन आणि अचूक टप्पा. गावदेवी धामण्याला मी पहिल्यांदा बघितलंय. म्हणजे एवढ्या मी भिवंडीमध्ये गावदेवी धामणे माझ्या समोर कधी आली नव्हते. मी आज पहिल्यांदा त्यांचा परफॉर्मन्स बघितला. दमदार गोलंदाजी केली त्यांनी, परफॉर्मन्स चांगला केला. बॉलिंग मार्क तयार. प्रणव भोईर, राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा डावकुऱ्याचा फलंदाज आहे. ओहो, यस पुन्हा एकदा निघून गेल्या वेगाने. काय बोलणार मारा, पुन्हा एकदा अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय बॉलिंग अटॅक. जबरदस्त वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरब, वचक, धाक, अंकुश, नियंत्रण. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रणव भोईर. बघा आउटसाइड द स्टंप, कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य मिळत नाही. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट फाईन लेगला मिळेल, बघूया. आणि चांगली फिल्डिंग, एक धाव मिळेल, एकशे ज्यादा कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर फक्त इनमें 5 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. कमीत कमी तर याच्यानंतर सामना होईल तो म्हटतंय खारबाव ना, खारबाव आणि टेंबिवली. ओह, दोन्हीही बलाढ्य टीम आहेत. त्या मॅचला मात्र नक्कीच रंगत येणार. रिपोर्टिंग करा प्लीज. टेंबिवली संघाचा कॅप्टन प्रतीक पाटील आणि खारबाव. 3 आहे का, ही दुसरी आहे का? अच्छा अच्छा, हे दुसरी आहे. लास्ट डिलिव्हरी. प्रत्येक गावात 2-2, 3-3 संघ आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम प्रणव भोईर. धावा झाल्या फक्त मी 5 धावा. पहिल्या षटकात 3 धावा, या षटकात 2 धावा. अतिशय कमी धावसंख्या, लोएस्ट स्कोर आतापर्यंतचा. शेवटी क्रिकेट आहे, आता मात्र कुटाकुटी करावं लागेल. दे माय धरणी टाय. ओहो, यस पुन्हा एकदा वेगवान, अतिशय वेग सम्राट, हुकार मारा आणि अतिशय धोकादायक गोलंदाजी. दुसरं षटक संपुष्टात. 12 चेंडूमध्ये धावा फक्त इनमेन 5 धावांच्या प्रति षटका, मग 2.5 धावांचं टार्गेट. अतिशय कमी धावसंख्या. काय म्हणा सुनील पवार? यस, जो निर्णय घेतला होता आवाज बिना टीमच्या कॅप्टनने, त्यावर मात्र मोहर लावताना बघतोय आपण का बॉलिंग अटॅक पाहिला आपण. बॅक टू द बॅक सोपं नाही आहे. आणि ही जर खेळपट्टी पाहिली आपण दशरथ पाटील सर, तर दोन नाईट पासून आज मात्र गोलंदाजांना टोटली हवे झालेत फलंदाजांवर. जर विचार केला पण हवेचा वेग जास्त आहे, हवेच्या आज विरुद्ध हवा म्हणजे आहे. बॉलिंग अटॅक अप्रतिम आहे. Yes, उच्च अप्रतिम. क्वालिटीची बॉलिंग अटॅक पाहतोय आपण बिना टीमच्या माध्यमातून. आणि खरं म्हणजे मी बघितलं की बाउंड्री लाईन पण बऱ्याच लांब आहेत. ज्याची ताकद असेल तोच फलंदाज मारू शकेल. नाही नाही, ताकद असं नाही, म्हणजे ताकद पाहिजे हो. ताकदीशिवाय काय मजा आहे. चला नवीन गोलंदाज. ताकद संपली असं नाही, पण तो टेक्निक पाहिजे हो.
नवीन गोलंदाज तयार. प्रत्येकाला एकच षटक आहे ना? 4 गोलंदाज का 2 नाही ना? ओनली 1. येस, मग 4 षटक मग 4 गोलंदाज, प्रत्येकाला एकच. सध्या सगळीकडे एकच आहे. सिलेंडर पण तुम्हाला एकच मिळणार, मोदीने सांगितलं. 3 पोरं झाली तर सिलेंडर बंद. चला नवीन गोलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार. रोहन भोईर, प्रणव भोईर नंतर रोहन भोईर. पहिला फक्त राणेंचा अपवाद सोडला, नंतर मात्र सगळे आगरी फली. राहुल भोईर तयार, डावकऱ्याचा फलंदाज. आता मात्र अटॅक करावा लागेल सुनील पवार. नागेश, ज्याने फक्त इनमीन 2 धावा. सुनील पवार मात्र ज्ञानेश्वर मुकादम याला मात्र तोडण्या. एक वेळ मोदी चुकल पण हे चुकणार नाही. हो हो हो, येस, पुन्हा एकदा पुश केलाय. हो, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावा कशा येऊ द्या, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. धावा होणं महत्वाचं. टोटल स्कोर इज 7. यस, आपण खूप छान उल्लेख केला ज्ञानेश्वर यांच्याबद्दल. तोड नाही आहे, पण त्याच्यापेक्षा एक मोठं तोड आहे अल्पेदादा गायकवाड. अल्पे आहे पण अल्प्याला चाईल पकी एका जागेने स्थिर राहणार नाही. चला नाही चालतंय तर इथं घुसणार तिथं घुसणार. अरे गप्पच ना बरं. त्या दिवशी होता माझ्यासोबत तिकडं टर्फला. आता टर्फला त्याला काय हलता येत नाही. सगळं बंद असतं ना, सगळे पॅक असतंय. एक वेळ जेल परवडला पण टर्फ नको. टर्फला कधी केले का तुम्ही? नाही, मी त्या दिवशी गेलो होतो. बाल्यामापची स्पर्धा होती टर्फची. हा, ठाण्याला युद्ध होती. येतं आपल्या कोलशातला होती. चला बॉलिंग मार्क तयार. राहुल भोईर. ओहो, बॉलिंग पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग. काय सुनील पवार आत मात्र तोड नाही. आवाज भिनार. यस, हेच उल्लेख करतो की आवाज बिना टीमच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर पाहिलं आपण प्रत्येक सामन्यामध्ये काय लाजवाब बॉलिंग अटॅक ज्या खेळाडूने घडवलंय आणि युवा बॉलर पाहतोय आपण. नाही, मगाशी भविष्याचा मी मारा बघितला. खरोखर भविष्य आहे ते आवाज भिनारचं. बघूया पुन्हा एकदा तयार. हो रायना महोदय विकेट. पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका आहे, परंतु धावा किती मिळतील. पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिन विकेट. वेगाने झेपावलेत. येस, सक्सेसफुली 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या झाली 9 वर. थांबा, फलंदा बाद आहे का? कोण आवडलं रे? यस, नागेश. यस, रनआउट. दुसरी धावचेची विकेट जाईल, प्राप्त होईल. दुसऱ्या विकेटचा बदन, दुसरी गळती गच्छंती, दुसरी विकेट तडीबार, हद्दपार, जेर बंद. दुसऱ्या विकेटची हकालपट्टी, उचल मांगडी. दुसरी विकेट लुप्त असतंग नेस्त नाबूत. नामशेष नामहरम. नवीन बॅटर नवीन फलंदाज. राज शिंदे गेलाय, फडणवीस आलाय. बघूया काय परत दाढीवाले गेले, बिन दाढीवाले आता त्याचा इफेक्ट बघूया आता काय होतंय. सुनील पवार काय म्हणणार? नाही, तुमच्यासमोर सर्वच कॉमेंट्री फेल आहेत. नाही असं काही नाही. कारण की प्रत्येक कॉमेंट्रीचं वेगळं वेगळं विश्लेषण असतोय आणि जिथं कुठलीही कॉमेंट्रीची कोणी जागा घेऊ शकत काय नाही असतं आमचं? आणि तुमची जागा कोणी घेणार नाही. नाही घेणं आमचे पिंड ते आहे. बरोबर की नाही? पिंड प्रत्येकाचा वेगळा आहे, पिंडात आहे. चला बॉलिंग मार्गात राजेंद्र पाटलांचं पिंड वेगळं आहे, ते आम्हाला जमणार नाही. त्यांचं सूत्रसंचालन ते आम्हाला जमणार नाही. राईट ना महोदय विकेट तयार. ओहो, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. जबरदस्त फटका, बंधू चेंडू असेल हवेमध्ये आणि झेल झाला ड्रॉप. झेल पकडला का? येस, असं वाटलं ते झेल सोडला होता. म्हटले दुसरा भविष्यवरचा झाला काय? दुसरा कुठं उठण्याला यांना विचारा निंबोलीवाल्यांना. संघाची धावसंख्या झाली 10 वर, 8 वर. येस, नवीन फलंदाज बॅटर उमेश. बघा आता ही लाईव्ह असल्यामुळं काय असतं माहिती, सगळे लोक आरामात बघतात. समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणं आणि बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. बरोबर की नाही? बाहेर निघालाय की बायको अशी आडवी येते. कुठं निघाला? झालं सत्यानाश, गेली. यस, चला 3 बाद 8 अशी वाताहत यातायात दारुण अवस्था.
भग्नावस्था बॉलिंग मार्कवर नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या पल्ली फलंदाज उमेश रायना महोदय विकेट तयार आणि हा यस पुन्हा एकदा विकेट नादर विकेट इज ऑन हॅट्रिक नाही नाही तो मग हे झाला होता आणि म्हटते चौथी विकेट जाईल फक्त धावा झाल्या 8 अशी खराब स्थिती उडालेली तारांबल हवेल हंडी घाबरगुंडी घसरगुंडी फटबजिती रेवडी खिल्ली टर भंबेरी बोजा वारा बुडालाय अतिशय खराब 4 बाद 8 अशी नांगी टाकलेली आहे नवीन फलंदाज दिशांत द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स संघाला तारक की मारक साधक की बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ काय दमदार गोलंदाजी केली आवाज भिन्नानं टॉस जिंकला घेतलेला निर्णय हा त्यांच्या पथ्यावर पडलेला आहे पुरेपूर फायदा उचलला एक स्क्रीन बंद आली का प्रिन्स मूव्हीज काय जबरदस्त टेलिकास्ट खरोखर ते किंग आहेत भिवंडी नव्हे तर संपूर्ण भारतामधली ही अव्वल दर्जाची वेबसाईट थेट प्रेक्षेपण क्वालिटी आणि क्लिअरिटी द स्पेशालिस्ट ऑफ प्रिन्स मूव्हीज यस आणि या स्पर्धेचे मोठे आयोजक आहेत ना जोड आयोजक पहिले राजेंद्र पाटील दुसरे ते प्रिन्स प्रथमेश चला नवीन बॅटर येईल तो भविष्य ज्याने मागच्या सामन्यामध्ये दमदार गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाचं मोडलं कमरड जतीन बॉलिंग मार्कवर तयार राईट आर्म होते विकेट तयार राहुल भोईर एक राहुल भोईर आमचा मानेऱ्याचा सध्या ते बैलगाडा शर्यतीमध्ये गुंतलेले आहेत तिथं म्हणतो कमाई जास्त आहे जरा पण मध्ये मध्ये इकडे मार पण खावा लागतो काय असतं हारले ना ते आपल्याला परांडी टोचायचे त्यानं बैलांना सोडून आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह काय जबरदस्त बॉलिंग फिल्डिंग ऑल डिपार्टमेंट्स आर पॉवरफुल आणि विकेट जाईल म्हणते 5वी अर्धा संघ निम्मा संघ परतलाय गारज झालाय अतिशय पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळलाय राजेंद्र पाटील यांचं हे दमदार अभूतपूर्व शानदार आयोजन आपल्या पित्याच्या नावानं आपल्या वडिलांच्या नावानं शिक्षण महर्षी शिक्षण सम्राट ज्याने 1979 साली पहिल्यांदा आपल्या घरामध्ये शाळा चालू केली संपूर्ण पगार त्याला जेवण खाऊन देऊन ते बघूया त्याच्यानंतर हा वृक्ष वेळू गगनावर गेला आणि त्याचे पडसाद संपूर्ण आपण जे उदाहरण बघता बघूया संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हा खरं म्हणजे आदर्श होत आहे संपूर्ण ठाणे जिल्हा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे सांगायला हरकत नाही बघूया कारण अतिशय दुर्गम बघूया खारबावल्या म्हटले जायचे चालत आणि त्यांचे विद्यार्थी आहेत आपले त्याच्यातले ज्ञानेश्वर मुकादम आहेत म्हटले समीर ठाकरे पण तेच विद्यार्थी आहेत सगळे येस येस ऑल टीम आणि ह्या दिशा आहे इन चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्वैर मारा आणि बंधांना नो बॉलचा इशारा 1 धावेचा इशारा 1 धावेचा संख्या आव्हान धावसंख्येत वृद्धिंगत होईल संघाची धावसंख्या झाली 9 वर पहिली आव्हांतर 9 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट अतिशय कमी धावसंख्या लोएस्ट स्कोर इन दिस मागचा लोएस्ट स्कोर होता म्हटले त्यांचा बाळकुमार यांचा त्यांचा हा रेकॉर्ड तोडतो का बघूया कारण रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच असतात या दोन्ही संघाचे कॅप्टन आणि हा चेंडू गेला डॉट बॉल उद्या वचपा काढतो का उद्या वचपा काढतो ओहो क्या शॉट पुन्हा झेल अगेन कव्हर्सला मात्र कुठल्या प्रकारचा फटका मात्र बाहेर जात नाही आणि हे अतिशय खराब स्वैर ओव्हर कॉन्फिडन्स फाजील फटकेबाजी आणि विकेट गेले म्हटले 6 चला नवीन फलंदाज दादा नाव काय नीरज यस धावसंख्या फक्त इनमेन 9/6 म्हणजे आवाज भिनारचा महापौर बसणार आता जरी नगरसेवक पळाले तरी महापौर आमचाच
बरं की नाही राजेंद्र पाटील? आर यू ॲग्रीड विथ मी? ॲग्री आणि ॲग्री दोन्ही डेंजर आहेत बघा. आग्र्यांचा नाद नाही करायचा कोणी. चला राईट आर्म हो दे विकेट. हो यस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू गेला ऑनसाईडला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला मिळेल फक्त ओनली सिंगल. फक्त 10 धावा. कुठून कुठून मारतात, सर्कलच्या बाहेर बॉल जात नाही. किती वाईट अवस्था आहे. याला म्हणतात दुर्दैव वास, विजनवास. धावा झाल्या फक्त इनमीन 10 धावा. तुमच्या धावा तर तुम्हीच मोजा. कठीण काम आहे. हो हो यस पुन्हा एकदा हा देखील. हो 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 थांबा थांबा थांबा. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. हो तेवढ्या तरी धावा हो द्या. हो काही एकदमच त्यांना चिरडायचं आहे. जरा सोडे ठेवा जरा. आपलेच भाऊबंद आहेत ते. चला एका गोळीत 15-15 हे झोपतात. त्यांचं चालते, तुमचं पटत नाही म्हणजे कामाला आहे. जरा धाव द्या धाव धाव द्या तर मजा येईल मॅचला. 11 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 बाद 11 अशी सद्यस्थिती. विद्यमान अवस्था. बॉलिंग मार्क तयार. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लोग ओव्हर. शेवटच्या माग काढताना गोलंदाज. आवाज भिनार संघात अंतिम षटक, अंतिम चेंडू, अंतिम षटक. धावा फक्त इनमीन 11 धावा. सुजल पाटील यांच्याकडून छक्का. छक्का नको बोलू बाबा. एकडे गाणं असंच बोलू ना 5-6 छक्के धावत आले स्टेजवर. हमको क्या बोलताय. अरे बाबा छक्का म्हणजे 6 धावा आहे, सिक्सर आहे. आता एक बेवडा होता त्याने 5-6 छक्के स्टेजवर आणले. यायला सगळा तमाशा. हो तो याला पकडते. अरे बाबा पैसे कोण तुम्हाला देणार, त्याच्याकडून घ्या. आता त्याच्याकडे काही 90 प्याला पैसे नाही, तो कुठून देणार. चला आणि एक धावमुळे संघाची धाव संख्या झाली 12 ओव्हर जिंकण्यासाठी फक्त इनमेन 13 धावांची गरज. अतिशय कमी स्कोर. आवाज भिनार. अच्छा पैसे म्हणा आहे ते जीपे नाही. जीपे भरोसा नाही. हो जीपे अलाउड नाही. चला साई स्पोर्ट्स कारभार यांच्या विरोधात टेंबिवली. टेंबिवलीचं नाव काय? श्री गणेश टेंबिवली या दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज. तर याच्यानंतर जे आलेले पाहुणे त्यांना सन्मानित करा प्लीज. मॅडम तुम्ही जरा सावध राहा जरा प्लीज. नाही नाही बरोबर की नाही. मगातपासून तुम्ही उसंते घेतलीत. हां जरा कामाला. बरं नशिबात पाहुणे कमी आहेत. हो आता थोडा आराम आहे. सगळ्या आम्हाला पण आराम आहे. कॉमेंटेटिव्ह लोकांना धावं होत नाही. तुम्हाला पण आराम आहे. पाहुणे ना सगळं साला वानवा आहे. ज्ञानेश्वरला पण आराम आहे. अंपायला पण आराम आहे. हॅलो शेख. धन्यवाद पाटील सर. दरम्यान आपण पाहू शकाल व्यासपीठावरती अनेक संख्येने मान्यवर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. आज आपल्यामध्ये पाहू शकाल उद्योजक धामणेचे आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत लाखोलीचे संतोजी तुकाराम गुलवी साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल सन्मानीय धामणेगावचे उद्योजक महेंद्रजी पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. आज धामणे संघ सध्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते, परंतु आज त्या संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी सर्व मान्यवर मंडळी आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. सरपंच हार्दिक स्वागत. पोलीस सन्मान धामणेगावचे पोलीस पाटील सन्माननीय योगेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. धामणेगावचे विद्यमान पोलीस पाटील आणि या भिवंडी तालुका पोलीस पाटील संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. योगेशजी पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. पोलीस सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल समाजसेवक गुहेचे जयवंत जाधव कांबेगावचे. चला त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. कांबेगावचे समाजसेवक जयवंत जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. चला आणि खऱ्या अर्थानं या विभागावरती ज्यांचं प्रेम आहे आणि मग कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमाची जबाबदारी घेणारे आमचे तौसिफभाई शेख आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत.
आणि त्यांना मात्र या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करतो. अल्ताफ शेख यांचे बंधू राजा आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया सन्मानित. मी राजेंद्र पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण तौसिफजी शेख यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. आणि एक जबरदस्त क्रिकेटर सुद्धा आहेत. आणि या तब्बल टेंबली गावातील या स्पर्धेमध्ये आपल्याला 3 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. एक संघ पराभूत झाला, दुसरा संघ आता मात्र थोड्याच वेळामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. चला या ठिकाणी टेंबलीचे कॅप्टन आलेले आहेत. चला आपण सामना संपल्यानंतर आपण जो टॉस आहे तो मात्र करणार आहोत. कंटिन्यू दशरथ Yes, पाटील yes, सर. नक्कीच, yes. अतिशय फक्त इनमेन योगी बाबा 12 धावांची गरज आहे. 13 धावांची गरज. ये योगी बाबा, त्यांचा आवाज मात्र पहाड आहे हा. दुसरा भीमसिंग जोशी आहे हा. नाही नाही, पण अतिशय चांगली, खरं म्हणजे त्यांची ते चांगली जमते. ठाकरे आणि हे पाटील, ही चांगली युती आहे. चला, पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि पहिला गोलंदाज, पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. ओहो, येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. खरं म्हणजे धावा जर 25-30 असते ना योग्य बाबा, तर नक्कीच सामना अति रंगत झाला असता. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. ज्यावेळी लोएस्ट स्कोर असतं, टार्गेट नेहमीच. येस, बाहुबली राहुल आणि अल्ताफ शेख तुम्हाला ईदच्या शुभेच्छा देतो आमच्या समालोचन कक्षातर्फे. उद्या त्यांचे अतिशय पवित्र, ओहो येस, कारण रमजान म्हटलं की अतिशय पवित्र महिना. आणि हा पंधांदा लेगबायचा इशारा. तर प्रणव याची पटकन षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राईज. प्रणवला प्रत्येक षटकाला 100 रुपये. मीर पाटील यांच्याकडून बघूया 100 रुपयाचे कॅश प्राईज. राईट आर्म हो दे विकेट तयार. राहुल, ओहो येस, पुन्हा 4 धावा. येस, चांगला फटका, दमदार सुख, अप्रतिम ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या 5 वर. मटे 6 सामना वाटते 2 ओव्हरमध्ये कदाचित फिनिश न व्हावा. येस, LED मगाशी थोडीशी खंडित झाली होती, पुनर्वत झालेली आहेत. धन्यवाद देतो मंडळाला. तांत्रिक बाब, काल गाढवाचे बायदले, आता तुमचे धवतो नाही का. तांत्रिक बाबी असतात, त्याला काय करणार. चला, बॉलिंग मार्को तयार. राईट हो दे विकेट. राहुल, हो हो येस, पुन्हा एकदा. काय गरज आहे सांगा मला, काय गरज आहे. नाही बोललो असतो, ताई आहेत म्हणून पाठीमागे. बरोबर की नाही. काही ठिकाणी कसं थोडंसं कंट्रोल, हा, मान मर्यादा. जर विवेक संयम नसेल. चला, बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होते विकेट. ओहो, फुलटॉस, पुन्हा एकदा भिरकावून दिले. आणि पहिला दमदार सिक्सर, 6 रन. 100 रुपयाची झाली ना कमाई. झाला म्हणजे एक टीन सुटला तरी 50 रुपये कमी पडतील. तो पण बंदोबस्त करा. 200 लावा. 100 मध्ये काय लावायचं, 200 लावा. आयला सामना मागत पडला. मग 13 धावामध्ये दुसरा बॉल लागतोय. त्याच्यात 5 किलो कांदे येतात एका बॉलमध्ये, बरोबर की नाही. किती 70. मग कांदा किती 15 रुपये किलो आहे. APMC आमच्या 5 किलो कांदे येतील. म्हणजे मागत नाही तर काय आहे मॅच. आयला ना फायदा ना तोटा. साहेबांचे उलटे 100 रुपये फुकटचे गेले. किती रे धावा. 11. 2 राहिल्या फक्त इनमेन. फक्त उत्तर पूजेसाठी 2 पाहिजे फक्त बस. मखर साफ करायला लागेल आता. चला, बॉलिंग मार्क तयार. म्हटले या षटकाचा म्हटले सामना फिनिश होईल का. आणि हा येस, अगेन अँड स्कोर इज लेवल. राहिली फक्त इनमेन निर्णायक एका धावेची गरज. दमदार विजय प्रस्थापित केला आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित, ज्याला म्हणतात व्हाईट वॉश, मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. चला, राईट आर्म होते विकेट. ओनली 1 रन रिक्वायर फॉर विक्ट्री. आवाज भिनाराचा मात्र आवाजात दुमदुमलाय. मात्र काय दमदार प्रदर्शन. आणि हा हो धोनी स्टाईल. अजून एक 200 रुपये 100. येस, सगळं गेला आता मात्र. येस, 200 रुपयाची कमाई. आणि दमदार आणि पहिल्या षटकातच सुपडा साफ केला. येस येस, सगळ्या गोष्टी बघूया. गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग, तिन्ही डिपार्टमेंट्स
पॉवरफुल आणि या सामन्याचा अर्थातच मॅन ऑफ द मॅच गोष्ट ऐवजेलला आहेत पैसे किती आहेत येस कोणी घेतला ऐवजेल येस ऐवजेल येस 200 रुपये बघ याच्यापेक्षा त्याने जास्त कमवले बॅट्समॅनपेक्षा नाही का त्या आईला मजा आहे हे भाऊ नाव काय रे तुझं प्रेम पिंपल शेट अनेक अनेक धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स टॉस बॉक्समध्ये पाहतोय आपण टॉस बॉक्स आर के बिल्डर्स अँड डेव्हलप्स टॉस बॉक्स पाहतोय आपण आणि जो सामना होईल टेंबोली टीमचा संगणक आणि साई स्पोर्ट खारवाड टीमचा संगणक आपण आमच्यासोबत लगेच जॉईन व्हायचे विनंती असेल चला आपण सन्माननीय उमेशजी गुलबी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा धामणेगावचे एक जबरदस्त उद्योजक आणि काय त्याचा खेळ राहिला आज वेलकम उमेशजी गुलबी आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं साई स्पोर्ट खारबाव टीमचं संगणक चला आपण यायचे टेंबोली टीमचं संगणक आलेलं आहे साई स्पोर्ट खारबाव टीमचं संगणक आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे एक खूप मोठा सामना निश्चित आमच्यासोबत या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून हा पर्व आपण 18वा पाहतोय